9 डिसेंबर 2024 बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मस्साजोग गावचे सेवाभावी सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची अमानवीय पद्धतीने निर्घृण पद्धतीने हत्या झाली, त्यांचा खून झाला आणि बीड मधल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर बीड मधली अनेक प्रकरणं उघडकीस येताना पाहायला मिळत आहेत. मग ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे आष्टी पाटोदा शिरूरचे आमदार सुरेश धसांनी अगदी 2च दिवसांपूर्वी महादेव मुंडे आणि चेतना कळसे प्रकरणाचा केलेला उल्लेख असेल, किंवा मग बीड मधल्या राखेच्या उद्योग समूहाचा प्रश्न असेल, बीड मधल्या कारखानदारीचा प्रश्न असेल, बीड मधल्या पवनचक्क्यांच्या प्रकल्प आणि त्यातून वाढणारी गुन्हेगारी, या सगळ्याचे मुद्दे ऐरणीवर आल्यानंतर महाराष्ट्राला एका नावाची ओळख झाली, नव्यानं ओळख झाली. ते म्हणजे IPS अधिकारी रंजन मुखर्जी यांची. रंजन मुखर्जी हे बीड मध्ये सेवेत असताना ते बेपत्ता झाले आणि त्यांची अजूनही राज्य शासनाच्या चौकशी यंत्रणेमध्ये गायब अशीच नोंद आहे असं पाहायला मिळतं. बीड मध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम केलेल्या सदानंद कोचे यांच्या बीडची लोकशाही एक भयान वास्तव या पुस्तकामध्ये, हे जे माझ्या हातामध्ये पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये 24व्या पान क्रमांकावर पोलीस खात्याचा नाकर्तेपणा असा एक उल्लेख आहे जो त्यांनी लिहिलेला आहे. आणि मग ज्याच्यामध्ये पहिली त्या लेखाची सुरुवातच रंजन मुखर्जी नावाचे एक IPS अधिकारी बीड येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची बीड मधून दुसरीकडे बदली झाल्यानंतर ते गायब झालेले आहेत आणि अजूनही राज्य शासनाच्या चौकशी यंत्रणेमध्ये गायब अशीच त्यांची नोंद आहे असं आढळतं. मग त्यानंतर महाराष्ट्राला एक प्रश्न पडलाय की रंजन मुखर्जी सध्या कुठं आहेत, रंजन मुखर्जी सध्या काय करतायत. या प्रश्नाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न जेव्हा मी केला टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून, त्यावेळी अगदी रंजन मुखर्जींबाबतची 2 ओळींची माहिती मला मिळाली, जी खरं तर इंटरेस्टिंग आहे पण तितकी महत्वाची देखील आहे, जरी ती 2 ओळींची असली तरी. आणि हीच माहिती प्रेक्षकांपर्यंत सामायिक करावी, प्रेक्षकांसोबत शेअर करावी, या प्रेरणेने मी हा व्हिडिओ बनवतोय. नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. रंजन मुखर्जी भारतीय प्रशासकीय सेवेतला सिंघम, आत्ताच्या भाषेत भारतीय प्रशासकीय सेवेतले तडफदार आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अशी रंजन मुखर्जी यांची ओळख होती. रंजन मुखर्जी यांनी शंकरराव चव्हाण हे भारताचे गृहमंत्री असताना नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून देखील काम पाहिलं होतं. त्यानंतर त्यांची बीड मध्ये ट्रान्सफर झाली, बदली झाली आणि रंजन मुखर्जी यांनी रवींद्र क्षीरसागर, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार पक्षाचे सध्या आमदार आहेत, संदीप क्षीरसागर, ज्यांचे वडील आहेत रवींद्र क्षीरसागर, ज्यांना अटक केली. आणि ही अटक झाल्यानंतर रंजन चौधरी यांना बीड मधून ते बाहेर पडले, बीड मधून ते गायब झाले असं बोललं जातं, लिहिलं जातं. अर्थात हा तपासाचा देखील भाग आहे. मात्र रंजन मुखर्जींबाबत मिळालेली एक माहिती अशी आहे की रंजन मुखर्जी यांना महाराष्ट्र केडरपेक्षा गुप्तचर यंत्रणा म्हणजे IB मध्ये ते काम करण्यासाठी जास्त इच्छुक होते आणि त्याकडे त्यांचा कल होता. त्या दृष्टिकोनातून त्यांना IB मध्ये काम करायची संधी देखील मिळाली. मग IB म्हटल्यानंतर आपण एक था टायगर नावाचा पिक्चर पाहिलेला आहे, ज्या चित्रपटामध्ये गुप्तचर यंत्रणेचं काम कशा पद्धतीने चालतं, IBचं काम कशा पद्धतीने चालतं हे दाखवलेलं आहे. आणि अर्थातच IB मध्ये गेल्यानंतर खर तर सगळे संपर्क जो आहे तो तुटतो असं म्हणतात. आणि त्यामुळं रंजन मुखर्जी हे सध्या कुठे आहेत हे जरी याबाबत अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. मात्र IB मध्ये एक एक पायरी चढत पदोन्नती घेत रंजन मुखर्जी यांनी काम केलं आणि सध्या ते सेवानिवृत्तही झाले असावेत अशी चर्चा साधारणतः होताना आपल्याला पाहायला मिळते. रंजन मुखर्जींचं नेमकं काय झालं, रंजन मुखर्जी नेमके कुठे आहेत, तर ते IB मधून सेवानिवृत्त झाले असावेत आणि सध्या ते त्यांचं जीवन जे आहे ते चांगल्या अर्थाने जगत असावेत अशी मला खात्री आहे. आणि निश्चितच रंजन मुखर्जींबाबतची ही जी माहिती होती, म्हणजे रंजन मुखर्जी यांच्याबद्दल जर आपण बोललो तर त्यांचा आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये एकही फोटोही सध्या सोशल मीडियावर अवेलेबल नाही. रंजन मुखर्जी पोलीस खात्यामध्ये असताना अर्थातच आजच्यासारखा सोशल मीडिया तेवढा मोठ्या प्रमाणावर नव्हता आणि या सगळ्यामुळे रंजन मुखर्जींचा एक फोटो सुद्धा आपल्याला मिळाला नाही. पण
रंजन मुखर्जी हे नंतर बीड नंतर ते IB मध्ये गेले, गुप्तचर यंत्रणेमध्ये गेले आणि गुप्तचर यंत्रणेमधून काम करून एक एक पायरी पदोन्नती चढत ते सेवानिवृत्त देखील झाले. अशी साधारणतः ही जी सुरुवातीलाच आपण म्हटलं की 2 लाईन विषयीची माहिती रंजन मुखर्जी यांच्याबद्दलची आहे, जी माहिती टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.